आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नारायण नारायण. चला अखेर घाव वर्मी लागला. हे देवादिदेव महादेवा, आपण माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण केली आणि त्याचा तुम्हाला अभिप्रेत असलेला परिणामही होत आहे. हे महादेवा, आता मी मोकळा झालो. आता मी त्रैलोक्यात भ्रमण करण्यास मोकळा आहे. हे महादेवा, आता मज आज्ञा द्यावी. नारायण नारायण. देवादिदेव महादेव हे पुन्हा विवाह बंधनात अडकणार आहेत आणि त्यांचे विवाहाचे आमंत्रण सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य सुरू झाले आहे. आजी, काय झाले? आज प्रातः समय हे काय योजिले आहे? अहो, मसाला मी कालच कांडून ठेवला होता आणि न्याहारीची तयारीही करणार होते. काल रातसमयी निजण्यास उशीर झाला, म्हणून आज जाग येण्यासही उशीर झाला. तुम्ही सोडा ते सगळे, मी करते भराभर. काहीही गरज नाही. आम्ही आमचे सगळे कार्य स्वतः करू शकतो. आम्ही एक स्त्री आहे, म्हणून जर कोणी आम्हाला दुर्बल समजत असेल तर खबरदार. आजी, अहो काय बोलताय? अहो तुम्ही अखंड ग्रामासाठी झटत आहात. तुम्हाला कोण दुर्बल समजेल? तुम्ही हा जो काही विचार करत आहात तसे काहीही नाहीये. हो ना, मग त्यांना असे का वाटत नाही बरे? कुणाला? ते लोकांना का बरे वाटत नाही असे? अर्थात सगळे लोक सारखे आहेत असे आम्हाला म्हणायचे नाही, परंतु काही लोक असतात असे, आपल्या भोळेपणाचा ढोंग रचून इतरांच्या मनावर गारूड घालतात. त्या लोकांना माझ्यासारख्या स्त्रिया दुर्बलच वाटतात. ते लोक ना महाढोंगी असतात, महाढोंगी. आपल्या ढोंगीपणाचा वापर करून माझ्यासारख्या स्त्रियांना छळतात. आणि आम्ही आपली तापट माणसं येतो त्यांच्या खेळात. आजी, तुमच्या बोलण्यावरून तुम्हास कोणीतरी फसवले आहे असे जाणवते. तुम्ही मला सांगा, मी त्या ग्रामस्थास चांगली अद्दल घडवतो. तू? हो. नको रे बाबा. ही अशा ढोंगी लोकांकडे ना निसर्गाने दिलेली शक्ती असते. अशा शक्तीसमोर तुझ्या माझ्या लोकांचे काही चालत नाही. आपण दोघे पाल्या पाचोळ्यासारखे उडून जाऊ शकतो, त्यामुळे तू दूरच राहा. परंतु तुम्हास होत असलेल्या त्रासाचे काय? निरंजन सेठ, या बाहेर या. अरे काय झाले? तुम्ही सारे असे चिंतातूर का दिसत आहात? काय सांगू तुम्हास, काल रात समयी पिशाच्यांनी आमच्या घरात येऊन फार उच्छाद मांडला. भांडी कुंडी धान्य सगळ्याची नासधूस केली. आधीच आम्हास या गावातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे. त्यात जर हे असे संकट दररोज थैमान घालणार असेल तर आम्ही जगायचे कसे? जगण्यावरची श्रद्धा अशी हरून देऊ नका. हा निसर्ग आहे ना, हा प्रत्येक वेळी आपली परीक्षा बघत असतो आणि त्याला त्या जिद्दीने दाखवून द्या आपल्या जगण्याची धडपड. आजवर आपण नमतं घेतलं, देवधर्म केले, परंतु आता फक्त त्यावरच अवलंबून राहायचे नाही.
आपली स्वतःची काळजी घ्यायला आरंभ केला पाहिजे. शिवलिंगावर आपण छप्पर घातले, ते घालणे तितके महत्वाचेही होते, परंतु आपल्या घरचे पोकळ वासे आधी बदला. स्वतःसाठी लढले पाहिजे. समोर जर काही संकट आले तर दोन हात न करता वेगळ्या पद्धतीने त्यातून आपली सुटका करता आली पाहिजे. म्हणजे वेळ आले की नक्की सांगेन, किंबहुना दाखवूनही देईन. पण आता काय करावे मग आम्ही? प्रत्येक दिवस जबडा उघडून उभा आहे. एकतर जीवन अर्पण करा, नाहीतर परत राहा. अजिबात पळायचे नाही, उलट कामाला लागायचे. तुम्ही काय म्हणाला होतात की आजूबाजूच्या गावाचा संपर्क तुटलाय ना, किंवा तिथून येणाऱ्या वस्तू किंवा जे काही आणायचे आहे ते संपले आहे ना, मग ते सगळे इथे निर्माण करा. आपापली घरं वसवा, शेतकामाला लागा. आता भीती ओलांडून पुढे सरकावे. जा, आपापले कार्य निवडून कामाला लागा. जा. काय रे निरंजन, तू घरी थांबून काय करणार? व्यापाराला जा. व्यापाराने असं एका जागी थांबू नये. जिथे निकट निर्माण होईल ना, तिथे इतरांच्या आधी पोहोचावे. अजीब, अहो मी जाऊ तरी कसा? तिथे मार्गावर त्या वेताळाने काही संकट निर्माण केले तर? हे बघ, आपण उत्तर शोधायला लागलो की आपल्याला उत्तर सापडते, आणि प्रश्न शोधायला लागलो की प्रश्न. बघ मला सांग, तुला नक्की काय शोधायचंय? उत्तर. हो ना, मग जा. मला खात्री आहे, गावाबाहेर पडण्याचा मार्ग तुला नक्की मिळेल. हो पिताश्री, आजी म्हणत आहेत तर तुम्हाला नक्की मार्ग सापडेल. तुम्ही माझी आणि मातेची चिंता करू नका. मी आहे येथे. मी करेन सर्वांचे रक्षण. बाळा, कधी एवढा मोठा झाला असेल कळलेच नाही. तू म्हणतो आहेस तर मी नक्कीच निघतो. मी लवकर परत येईन. येताना तुझ्यासाठी छान छान खेळणी आणेन. अशा प्रकारे माता पार्वतीन बंड पुकारल्या. तिनं लोकांका स्वतःच्या रक्षणाचो मंत्र दिलाय, जो असो शाश्वत मंत्र खायच्याही काळात आणि खायच्याही परिस्थितीत लागू होता. स्वावलंबनाचो मंत्र. देवाची भक्ती करू होई, पण त्याच्यावर सगळं भार टाकायचो नाही. आपण सुद्धा घरच्या संकटावर मात करण्याचो मार्ग शोधू होयो, आणि तसा जर आपण केला तर देव सुद्धा म्हणता की अरे हो बापडो, स्वतः धडपडता हा, हे का मदतच करू होई. आणि अशा प्रकारे माता पार्वतीन भक्ती मार्गातून परमार्थ कसो आचरायचो ह्याची ऊर्जा दिल्या. पण इकडे नक्की काय करते पार्वती माता? आणि हिच्या या खेळीमुळे महादेव नवीन नाटक रचतले काय, हेचो उलगडो मी तुमच्या समोर उद्या करीन. तोपर्यंत तुम्ही म्हणा नमः पार्वती पते हर हर महादेव. काय हो, झाली काय भांडी धुवून? हो, झाली एकदाची. एकदाची म्हणजे हो, पटापट धुतलास की काय? बघू तरी काय केला. नाही, बरी घातलंस हा. बरं, ही आता धुतलेली भांडी असत ना, ती पुसून व्यवस्थित लावून घ्या. हो, सकाळपासून त्यांनी सगळी कामं केल्या. तुम्ही या काम संपला काय दुसरा सांगतात. म्हातारं जीव दमतात, तरी पण थोडी थोडी विश्रांती घेऊन सकाळपासून आम्ही सगळी कामं केली. मी काय म्हणताय, आता हे कामं झाली, आपण तिघा बसून जेवून घेऊया का? नाही नाही नाही,
महेशराव इल्याशिवाय ना आज जेवायचा नाही. घरातले कमवते असत ते तेंका सोडून जेवण बरं वाटता काय? माझ्या तर बाई घशाखाली घास उतरणार नाही. तुम्ही तर हाऊस असास, जिल्याशिवाय जेवण बरं दिसता काय? हा तुम्ही सांगा. होय होय, तुमचं अगदी बरोबर असा. थांबतो आम्ही. तो इलो काय तिघा जण एकदमच जेवूया. चल गो, पायच आराम करूया. द्या वहिन्या. सावकाश जवळ, सावकाश, अगदी सावकाश. सावकाश. अगो महेश इलो, चल आता पटकन जेवण घेऊया. आज खूप काम होतं वाटतं. दी बॅग दे. जावई बापू, खूप उशीर झालं. अहो देवा देवा, बॅग देवा आधी. आणि काय या ओ माणूस बाहेरना दमून येता, चौकशी कसली करतात? त्यांना आधी पाणी तरी विचारू खोया ना. संधी या घरातली सगळी कामं काय मीच करते ना, या पण माकाच करू खोया. पाणी नको माका. महेशा, दमून इलं असतात ना, तुका जेवक वाढते. चल बाय माझे, इतकी काय जेवची घाय झालेली आ? इतकी पण काय भूक सोसवना ना. महेशराव, अहो तुम्ही दमून इलात ना, तुम्ही आरामात आवरा. मग तुमच्या येनुसार आपण जेव बसूया. कसा आम्ही सगळी ना घरातच हाव, तुम्ही दमून इलात ना. आहे काय नको, माका भूक नाही. माझा पोट जरा गच हा. तुम्ही जेवून घ्यावा. जेवा. ओ महेशराव, ओ वाच खावा. हो चला, तुम्ही जेवण घेऊ. तुमका वाढते मी. अगो महेश जेवक नाही तर मी कसं जेवू? हे बघा, तो बाहेरसून काहीतरी खाऊन येलो असतलो. असंच रावायचो नाही. तुमका वाढते. चला, भूक लागली असत ना. चला चल. चौकश. महेशराव, मी काढू काय? हा. महेशराव, काय हो, काय झाला? बरा वाटणार नाही काय? होय, थोडी ऍसिडिटी झाल्यासारखी वाटता. काय? चला आधी चला, डॉक्टरकडे चला. आहे नाही, काय गरज नाही. मी आराम केले की बरं वाटतला. का काय नाही हा? आता व्यवस्थित जेवायचा आणि मग झोपायचा. हा आहे, जेवण नको, मी जरा झोपते. ता काय नाही, भरपूर जेवायचा. तुमका काय चांगला चुंगला खायसारखा वाटला ना तर मी रांधून देते चमचमीत. आहे बरं ठीक आहे, जेवण नको. एक ग्लास लिंबू पाणी आणा, मग मी शांत झोपेन. काय आता तुम्ही म्हणताच म्हणून देते लिंबू पाणी. तो सर तुम्ही आराम करा. निजा निजा, पहिले निजा बघूया. बसून दगदग करू नको. बस बस. लिंबा खयत जळली होई तेव्हा गाऊनच नाही. महेशरावांका ऍसिडिटी झाली आहे ना. काय करणार बाई? लिंबू पाणी देतय आपला त्यांका बरा नसत ना तर माझ्या घशाखाली बाई एक घास सुद्धा उतरत नाही. तुम्ही जेव बसलास? जेवा जेवा, तुम्ही दोघं आरामात जेवा. याच आहे ना, माझ्या जावई बापूंची काळजी घेऊ. तुम्ही जेवा, भूक लागली असत ना. नाही नाही, पहिला महेशाक सरबत दिया, त्याच्याशिवाय आम्ही काही जेवचो नाही.
महेशराव आता शांत झोपले असतील ना. आता त्यांना लिंबू पाणी देऊन काय फायदो, फुकट जातला. ह्या काम करते मीच या लिंबू पाणी पितोय. आज आई एवढ्या लवकर झोपली? कमाला, काहीतरी गडबड असते. ही 2 ताटा म्हणजे आई बाबा जेवले नाही की काय? माझ्या वागड्या तर जेव थांबली नसतील ना. आये आये उठा उठा. बाबा बाबांका काय गो? बाबा काय झालं? बाबा ओ उठा. काय झालं? चल, जेवलंच नव्हतंस ना? बाई ह्या घरात तूच एक असा असस ज्याका आमची काळजी असा. काय झाला काय? आई काय बोलली काय? काय नाही, आज महेश जेवक नाही ना म्हणून आम्ही जेवक नाही. असं काय ह्या? ते जोक नाही म्हणून तुम्ही जोक नाही. जेवण घेवा तुम्ही. चल, दोघांनी पोटभर जेवा आणि काही लागत ना तर सांगा, मी घेऊन येते. आम्ही ही किच्या जन्माची पापा फेडते हो. कोण जाणार? बाबांनो, तुम्ही काही एक काळजी करू नका. हो, वाईट दिवस असतात खरे, पण ह्या दिवसात चांगले दिवस दाखवणारा तो वेतोबा उभा असा. तो सगळा बघता आणि तो ना ह्या सगळ्यांका त्याची शिक्षा देतलोच. आणि असा काय ओळखलंच नाही? मी धकलो. धकल्या काय रे? आठवण कशी येईल तुका माझी? आणि असा काय आठवण नेहमी येता गे. काय सांगतो? आज म्हटलं प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेऊया. हो, खोटा बोलतस ना म्हणून बरा असा. खरा बोलला असतस ना तर मी हाय उचके येऊन येऊन मेलं असते. मग इलं असतस माझ्या 12 वयाचे लाडू खाव. आणि काय बोलते असं नाही. काय घे नानी भाई काय असतं काहीतरी. आणि तुमच्याकडे हडको आमा? हडको कोण रे? नानी माझ्या वांगडा खोटा बोला नका. सांग मग. त्याचा असा असा बरम्या असा ना. बरम्या असा म्हणजे होतो. त्यानं त्याका आमच्या घराण्यासाठी वश करून घेतल्या. आपण ज्या काय होया त्याच्याकडे मागायचा. तो आपली सगळी इच्छा पूर्ण करता. धकल्या, तू हे काय करतास? हे बरेच दिवस नानीची भेट नाही ना म्हणून म्हटलं जरा खुशाली घेऊया म्हणून भेटा गेले. बाकी काय नाही. हो होय रे भाई, माझी विचारपूस करू किल्लो होतो. हा माका तू अडकू दाखवशील? तुका मेला कित्याक रे? हा, तुका काय चोरूक जमूचो नाही, कळला? हरकत नाही. हे बघ, ही बातमी कोणाक कळता कामा नये, कळला? त्या काना आता त्या काना पोहोचा नाही. काही काळजी करू नको. हा चल आता पटकन चल. बाईक कळला ना तर आपण जाऊक देऊचो नाही. चल. होय होय, चल चल. चल.
ये लागले ये हा, तो हडक्या असा ना तो आमका आमचा वैभव प्राप्त करून देतो लो निवान घेतो मग एवढं पॉवरफुल हा म्हणजे हे आपण इच्छा मनात धरूची आणि त्यांना ती पूर्ण करूची. बोलवा बोलवा बोलवते थांबा. हडक्या रे हडक्या झोपलो वाटता. येतो लो हडक्या क्या तू घबराव रे तो माझा आवाज ओळखता. तू बोला नकोस घबरा मी बोलवते. हडक्या अरे धकलो हडक्या अरे ये ना रे ये. नानी काय चालला तुम्ही? काय केसीला काही घराकडे होतात ना? काय रे दकल्या काय चालला? नानी काय विचारतंय? आणि थंय झाडावर